अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि। ओम रक्ताड रक्तवर्ण पद्य नेत्र स्वास्य वदन कथा टोपी चमाला दंडक मंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली जो अज्ञाती मेरा नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मंग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गाव याचे योजले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते सात्वमुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण नमेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडेन पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी काही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोतो प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपादव श्री वल्लभार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हसेमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो
गोदा तटका प्रति जयची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांद तैसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिस्वत द्वितीय अध्याय गोडहास इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 3 श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमतीने केवीवर नुसवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानेले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजू स्वेच्छेने तेथे एक विध होता तो करिता याची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाती तयाची देखुनी भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला भोसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोक माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपायी आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू तया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची येती मरते पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिले षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नोपरा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिस्वत द्वितीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इति हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुरकुत पूर्व नेते सेवा घडे त्याते चोळप्पाची सगुण कांता ती केवळ पतिव्रता शोधतीत तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहून शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारे ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जय जय इच्छिती तेथे येती राजपुरवती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पधरू जे का निंदक कुटील तयाशास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तायांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छू जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज ताटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावी म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तायते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ
महाराज पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटिती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदाकाशी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुचित जना अवतरले येतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामीराचार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. बहुकानना वैश्वनारा अज्ञानतमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परत्परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात ऐक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावी वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी संपहाई समग्र आनंदित झाली नृपती सहसकळ जने त्या परी तात्यांचे सन्माने गौरवनी मधुरवचनी यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे अक्कलकोटचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली भोसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीचे पूजे प्रति नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा आयशियाने काही न झाले केले तुतुके व्यर्थ गेले तात्या म्हणणी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्यना सर्वे वशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रति कृपा करुनी मजवरी बडोद्यासी चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची यमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामींना हरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले साप्ताहिक ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वा वयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामींचे तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टिकेले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती ती पाहून या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका याचे चरणे ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले
क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला पडले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावी बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला त्या कृता माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय 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 अघरना लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी करादी शास्त्रासी वेतने देऊनी ठेवीती त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावी ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावा येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय नितार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारसी दोघे जण ते निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले से आपुल्या अंगावर ऋषिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आले तयांसी त्यांनी धरून बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून ऋषिकासी काय म्हणून ब्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताना याची बुवा प्रति पटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रू भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय 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 सुखधामा जय जय अजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्याजे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लाखाची जहागिरी त्याप्रती सकल सुखे अनुकूल सती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्माघात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिन चिंता नले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तैसीचे ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या बहुयात्रेसे कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करीन कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु सैसे लोटले 3 मास एके रात्री तैस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेथे व्याधी जाय दुरी तरी ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तैसे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून निहित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरण विदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु.
अध्याय 9 श्री गणेशा नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरून चेती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शने येती. धावणी यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईना. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तेच मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईल सत्यवचन. हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले येते राज त्वरित. ऐका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवे करी शंकरावसे म्हणती लीला करून ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरांचे. आणि शेकणूर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटता स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निम्मपत्र 10 मेरे त्यात घालावी. तेने घ्यावे हो औषध. तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामीराज वैद्य. व्याधी पळे आपणाची प्राकृतीसे आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदीसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चित. मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेचे मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 9मोऽध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शुभस्तु. अध्याय 10 श्री गणेशा नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करीती. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसारात ते उभगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले. मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे जाता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्ने ऐशा गोष्टी. उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासे ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मोरगोड ग्रामपाठ्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्रे पारंगत. धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती. म्हणून उद्विग्र चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरून. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण क्राव्य ग्रंथ पळविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसारी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला. ही पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरून दीक्षिताते समजले. जले भरले होते घट. तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाचे पातले. अन्य राज्य करीते दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मोरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रोत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला
त्वरित निरोप दे जैसे सांगता दीक्षिता प्रतिताय वेळे काय बोलती आताच पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समया कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपी श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगुडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तैसे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नुसरे सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रातःकाळी उठून संगमावरे स्नान करून जप ध्यान आठवणी मागुती इति गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बसती जप ध्यानी असता जाता वा सर्मने संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्रामा माझे येते ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास परितायाचे मानस कदा उदासन व्हायचे अय्या रमसेवेकरी राहत होते गणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा करून नेते यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वीजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊनी संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपुले प्रार्थना भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चित स्वप्नी तिने येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी नेत्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापिती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्ष तळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला तयसी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकन्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले जेथे नुसे सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञानात प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगद उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्त जनतानाथ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नजमावे त्याच दिवशी श्री समर्थ होते खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळ दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले अजान भाऊ सुवासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरणी धरिले येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मेटी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्यासवे एक जागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन
नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन. नित्य माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षकांना मागुनी मधुकरी मग यावे. बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एक दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसे आपणे श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझरी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची शरीरास व्याधी जडली. रात्रंदिन चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बिंबूतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाली. पूर्वी कोणे कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधत. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून. स्वामी सेवकांनी हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वाजावे. तैशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा. जाणे हेच नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हिची सत्य या परीची ठरली. तर प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन. 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटची उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळी ती. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिस्वत द्वादशोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसेही स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युतीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयाचे लज्जा वाटत असे तैसे तया ते एक समयी काय बोलती समर्थ निर्लज्ज अशी सान्निध्य गुरु जाण असे निरंतर ऐसे बोलत असत. गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता. तिचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागतात स्वामींसी बाळप्पा ते उठवेल. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी काराने सांगता समर्थासी बाई ती शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताज्याचे घरी येत. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यसभोवत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविले. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे. चोळप्पाने जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेई. जैसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून वृत्ती राग आला. राणी प्रति सुंदरबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे. राणी म्हणते सहसो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी. भक्तमंडळ वेष्टीत एक अवसर त्यावेळी पडले होते. श्रीजवळ तयाची करून जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती. आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरणांतरले. चोळप्पासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोण्या एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावर
त्यावर रागोने दुष्ट तर ताडण करी भाऊ झालं. ते ऐकून बाळपासे दुःख झाले. माणसे सोडून या स्वामी चरणासी म्हणती जावे येथून, आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काही समर्थ बाळापा दर्शन येत, त्याचे आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले म्हणे आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर, तेथे राहुनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशोब ठेवी जपाचा काढून दिले. बाळापासी आनंद झाला. बाईसी करू बरे ती कोणासी मानेनासी झाली. सुंदर बाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवून तैसे न केले. ताईने समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नोकराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रवेशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळाप्पानी चाकळी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावी नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामीराय, रात्रंदिन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिस्वत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभस्तु शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाघन, जय 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 शमन, जय 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 परमपावन दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मी आठवणी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 घरना परत परा कैवल्य सन्ना ब्रह्मानंद येतिवर्या. जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीश वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्त जन ताराय. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपालाग्री समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदि मध्य अग्र कोटी नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलास सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषा. वेदांचा तर्क चाचरी शास्त्रात येणारे विष्णू शंकर एक सरी कोणते झाले सर्व मी केवळ अल्पमती करू की आपली स्तुती. सहस्रमुख निचिती शनला ख्याती वनिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मज समर्था कृपा कटाक्ष नाथा दासाकडे पाहावे. आता येतो की प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्र यामेन आश्रय दैज सदैव पाप तापाने दैन्य सर्व जाऊने सोने लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर भव सागर याचे पावावे पैल तीर्थ नंतर निसाचर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्ण कल्पना निवासना भ्रांती भुले नाना नवाद तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण. द्यावे मज सुख साधन अज्ञाते मिरणे सोना ज्ञानक हृदय प्रकट पै शांती मनी सदा वसो. वृताभिमान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखी नसो. तुझ्या भजन चित्त वसो. वृता विषयाचे नसो वासना मनते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम तेने हा सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी नवे असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन येतो की देवरदान कृपा करून समर्थ असून संसारात प्राचीन तव नाम अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्थ संतोष होणे तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपशन विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपशन सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. रात्र तेने सर्वत पावी जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तैसी भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयसी भक्ती सदंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इथे हाता पाप दाप दैन्य वार्ता तेथे काही नवरेचे सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मग याचा देही
मंगळवेढी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जण समस्त वेढा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसायची ज्याची याची ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटेची ते करीती स्वामी भक्ती जन हसती तया ते वेळी मंगळवेढ्यात बसपतील राहत दारिद्र्य पीडला बहुत दिन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राजकटशया करून तीवर केली शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालित दष्टभावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता नानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे श्रीचरणी मंजळले ते पासून राहू लागले निषेधीन स्वामी सन्निधा आनंदे मग बसापाची कांती ऐकून याची वार्ता करीत असे आकांत म्हणे घर बुडाले बसापा येता गृहसे दुष्ट बोले त्याचे म्हणे सोडेले संसाराचे वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादाना भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोरतम दाटले चित्त जडलेले श्रीचरणी भीते नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्यवाला भूभाग व्यापला सकळ ते जे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला परिमित देखील सर्प समूह तो इकडे वृक्ष शाखा अवलकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जे तुके पाहिजे ते तुके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गोंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजय नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बेसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माठा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पुषे जे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडा हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्त चंता अनाथ यतिरूपी श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नंदत निर्वाह करी नोकरी नाही कोकण प्रांती राजापूर तालुका इटले गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तायांचे टेक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तायाचे माता बंधू राहते मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरवायचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रूची बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना तुम्ही व्हावे कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ही सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करी भक्तीने तेव्हा समर्थ तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्ग सानिक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले कृपा मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवे तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिले असे समर्थे तेव्हा त्याचा आनंद ते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती संतोषले त्याचे मन मंग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश केले पावन ते श्लोक इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव 300 रुपये ताईंनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थ त्याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवणे येथे
आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यांचे आनंदे आले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी वाग्विभक्त सका दिसल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चित परिधान करी भगवेश्वर संसार देई सोडून मग छाती कपणी झोळी. समर्थे तयासी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तू अन धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलविले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांत घेत वर बडवून विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐसी तेची उत्तरे ऐकोनी स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तेचे. स्त्रीचे अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिले कामठीपुऱ्यात. त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊहुनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थिता भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशानम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुत नेंती. स्वामी सुत ज्यांनी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले निवारण निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याची पेशाची बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार स्वरलोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकोनी देव मामलेदार हसून देती उत्तर त्याचे पिशाचे लागले थोर माझे दूर नाहीचे सूत्र ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुत ज्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामेट परत तिथे जागा नव्हती पैसे मंग दिली कांतेवाडीत जागा एका भक्तीने तारानामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीचे. कोण एके समय असे नगरकर नांदुरशे सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुणे असो भक्तासी परमानंद झाला असो. अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदी चिलीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले. भक्तांना कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरून कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्या प्रति मनातील खून सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्यावर तो न सेविकांना ऐसे दिवस झाले तीन राहिला. मग राड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजनचे करून रस्ते भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून आणावे पाहुणे समर्थाची. ओला सुताचे मानसी धावनीय वेगे सिमेटी चरणी घातली निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ मने कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निर्धामी वारसा पुढे चालवा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाई त्यासी. स्वामी कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदय असे म्हणते आम्ही तव हृदय वास करून इच्छी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तर क्षिन्न झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था ते स्वामी सुत ज्यांनी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्था ते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाटली सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधी
नावे परिसुत ते सांगती आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रातन दिनसल तसे मग सांगती समर्थ त्यासी घालून पीडित घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यात ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता परी तो न आला. अक्कलकोटा जीवित परवाना केले. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासात सर्व लोक हळती. अक्कलकोटी ते दिनी समर्थ करती विचित्र करणे. वैसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनात येणं ओढती. धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती. रुदन करती. क्षण क्षण इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. येथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःख समय वनिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाईने अक्कलकोट लवलाई परतून आल्या पायी बोलल्या काय समर्था ते सुता आपुला भक्त असून अकाली पावला का म्हणून. मग स्मरती जे हे चरण त्याच्या तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसे उल्लंघिले आमच्या आज्ञेस संधी सापडली काळासे ओढून बळीचे मग नेला धन्य धन्य स्वामी कोण अवतरला भवदत्ती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भावी भक्त परिस्वत सप्तदशोध्याय गोडा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुता जगादिवरी कोम नियमाधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीसाठी समर्थ तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असो ती साम्रात परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समयी मोर पांघराचे अधिकार नेमुगा दिसे चिंता तुम्ही न करावी. मोर पांघरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची विट जतन करावी नेट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपवून ठेवली विटेची ती दिली पाहिजे आम्हास. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावत वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर सभानात अंकुरित होत चालले. काकूबाईने तैसे आणविले आपणापाशी. एक दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केशगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीरात समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळा ही जरी आज्ञा तरी सांभाळता येसे. समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगते दादाशी पाठवले केचे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरे सांगती त्याचे मुंबईस पाठविले ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती. यशी स्थापा गादीवरती दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यश द्यावी कपनी जोडी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायचे सर्वदा न रुचे चित्ता त्याचे. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ याच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेवा दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेला येते धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते ऐसे जे बरे वाटेल आम्हासी तेची करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून तुकेची पुरी झाले ऐकून. अशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पीडित स्वहस्ते परी समर्थे त्या समयी ते लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश म्हणून तत्वता जन्य जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतःकरणी म्हणे तुझी करणे लोकाबाधा करणार ऐकुनी मातेची उक्ती. दादा तिज प्रति बोलते ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण
तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ तसे बोलणे असो हे आता वर्णपुढे स्वामी चैत्र अत्याधारी श्रवण करिता सर्वात पाविजनीचे प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामेनुसार सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजर अमर राहिले. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी भूत महासाधू देखील करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यास असंख्य देखील ज्ञानता यांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थाची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरणीपोटी आल्यानुसार सरस्वती महिमा श्रींचा ऐकला. सन्मुख पाहुणे त्याला आज्ञाचक्र भेदाला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली. त्याची स्मृतीने राहिले देह ब्रह्मरंगी प्राणवायू आचार करती सकळ जन असो झाली. काही वेळा समाधी उतरून येतात काळानुसार सरस्वती धावले स्वामी पदांबजावरी मस्तक ठेवले चरकरी सद्गती झाले. अंतरी हर्षपोटीने समावे ओठून या करती स्तुती धन्य धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वराचे रूप घेती मानवाचे स्वामी कृपा झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला सुस्मित सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृती केली दूर दूर केती गेली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातळी घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणेनुसार सरस्वती श्री समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारे विषता पाहुणे ते द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावसी जणी. मग सहजची सुरभवणे अंती जासे सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकल मनी. नुसार सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खून येते तत्काळ जाणून पाहू लागले अद्वदन शब्द ऐकणं बोले. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य भाऊ केले. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्याचे ज्ञान साचार समर्थ कृपेन झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्यांनी समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतने अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजोरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दुरी. श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुणे कर्म घोर राजगृह मानसी लगबगी उठली स्वारी सत्वर आले बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटासन जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न देती खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसाच आला परत स्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्री तसा मायापाशा तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषेधीने करीता ते आनंदी अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसते दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणे या विपरीत परी श्रीचरणी धरले झडकरी उभा राहिला काळ दोरी नवल परी झाले दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणे मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांताचे काय सांगत आवसे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी परण्या कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोरवण्याचा ती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले त्यांचे आयशा लीला असंख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा जय जयाजी अवतिवरा भक्त जन संताप हरा सर्वेश गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघे असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला करून या श्रीची स्तुती माता ठेवी चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदिते हसवदन करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्य करून नाना येतेच भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केले नाना पक्वान्य फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले त्या ते फकीर तृप्त होणे जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते तेव्हा म्हणे यवन यती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यतीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट या आला मनी वेळ ऐसा विचारतो समर्थास कळला सत्वर म्हणते हा अभाव विकणार कल्पना चित्ती याचे इतके माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवा साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो संशय मनात पात्रावरी बसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरिला तत्काळ प्रंबैसा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थाने
निघाला फिरवायचे येऊन एका घरापाशी स्वतः उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन पायी गृहस्थ पडला. दृष्टी स्थितीने बोलविले त्याला. आसनावरी बैसविले. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदाला बाईते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्वतः गात स्वामींचे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा आश्रयस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजे. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करोनी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनाकारणे संपवावा अवतार. आता ऐसे मना माझे येत जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यती राजे. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निज रूपे. षडचक्राती भेदून ब्रह्मरंगा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून. ते जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असो. स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्गा दाविल्या उद्धरिले जडमोडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. बालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झाला असे तेथेचे बाळपण गेले. आता कोपरली सैनिकेले उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे सकट त्याशी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल तेचे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोदेसी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभारसी. पाचव्यात ती कथा यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुभाव ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे हे सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ती कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते कथा पुनीत श्रुती होती सत्यची. 11वा आणि 12वा 23चे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास भरावा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंद जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्तपे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवत वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केल्यास स्वामींनी दिला हा वर. जो भावी वाचेल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठा लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघन समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.